नमस्कार भगिनींनो, लाडक्या बहीण योजनेचे तुमचे पैसे खात्यावरती आलेले नाहीत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भगिनींनो, तुम्ही YouTube वरती पाहिला असाल, अनेकशे YouTube चॅनल वरती तुम्हाला तोच व्हिडिओ रिपीट करण्यात येतोय। एखादा मंत्री बोलतोय की हे पैसे असे येणार तसे येणार आणि त्याबाबतचे व्हिडिओ तुम्हाला थंबनेल नुसार पाहावे लागतात, कारण आपले पैसे आलेले नाहीत म्हणजे आपल्याला त्यामध्ये काहीतरी माहिती भेटेल आणि तो व्हिडिओ आपण पाहत असतो। पण पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये भेटत नसतं। तर आपल्या चॅनलवरती असे काही व्हिडिओ पाहायला भेटलेले नाहीत, अर्धवट माहिती दिल्यात येत नाही। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पैसे येणार की नाही, त्याचबरोबर तुमचे पैसे का आले नाहीत याचं सुद्धा उत्तर भेटणार आहे आणि पैसे येणार का, हा प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। तर पहा, सर्वात प्रथम या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती अद्याप सबस्क्राइब केलं नसाल, त्याचबरोबर त्यांची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सर्वात प्रथम पहा, रात्री एक पोल ठेवण्यात आलेला होता, कारण बऱ्याचशा भगिनींच्या कमेंट होत्या की आमचे पैसे आलेले नाहीत। आता पैसे न येण्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकी पहा, कारण नसताना पैसे न येणं हे पहिलं कारण म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, तुमच्या बँकेला आधार सीडिंग आहे, या दोन्ही बाबी पूर्ण आहेत तरी तुमच्या खात्यावरती पैसे आलेत का, तर 21% लोकांनी पैसे आलेत असे आपल्या 1000 लोकांनी वोटिंग केलेलं आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि 79% लोकांनी पैसे आले नाहीत। आता का आले नाहीत, त्यांचं आधार सीडिंग सुद्धा आहे आणि अप्रूव्हल सुद्धा आहे तर सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। त्याबद्दल व्हिडिओ करणं आपल्याला जरुरीचं आहे। आपल्या मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की पहा, जुलै ऑगस्ट महिन्यात ज्या भगिनींना 3000 रुपये मिळालेले आहेत त्या भगिनींना 25 सप्टेंबर पासून 29 सप्टेंबर पर्यंत 1500 रुपये भेटतील। आणि ज्या भगिनींना जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेले आहेत, त्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे, त्यांच्या बँकेला आधार सीडिंग आहे, त्याचबरोबर 25 सप्टेंबरच्या आधी ज्या भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना 4500 रुपये मिळतील। याबाबत आपल्याला अनेक माध्यमातून माहिती मिळालेली आहे। याचा अर्थ काय, ज्या भगिनींना एकही रुपये आलेला नव्हता, फॉर्म अप्रूव्ड, आधार सीडिंग लिंक, अनेक बाबींची पूर्तता, त्यांना 4500, आणि ज्या भगिनींना पूर्वी 3000 रुपये आलेले होते त्यांना 1500। आता एक कमेंट खूप महत्त्वाची आहे, ज्या भगिनींना 3000 रुपये मिळालेले आहेत त्या भगिनींना 1500 रुपये या 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत भेटलेली आहे का, त्या भगिनींनी फक्त कमेंट करा की आम्हाला 3000 रुपये भेटले होते आणि 1500 रुपये आले आहेत, किंवा 3000 रुपये भेटले होते 1500 रुपये आले नाहीत। आता पहा, त्या भगिनींचे 1500 रुपये हे यायलाच पाहिजे, कारण का, त्यांना अप्रूव्ड फॉर्म होता, त्याचबरोबर त्यांचं आधार सीडिंग होतं, म्हणून त्यांच्या खात्यावरती 3000 हे आले होते, म्हणजे 1500 रुपये हे या 4 दिवसात आलेच पाहिजेत। आलेत का हे कमेंट करा, आले नसतील तर सुद्धा कमेंट करा की माझे पैसे 3000 आले होते आणि अद्याप आलेले नाहीत। आता पहा, बऱ्याचशा भगिनींच्या खात्यावरती 25 सप्टेंबरलाच 4500 हे आलेले होते। आता का आलेले होते, त्यांचा आधारशी बँक लिंक होती, त्याचबरोबर पहा त्यांचा फॉर्म सुद्धा अप्रूव्ड झालेला होता। आता त्या भगिनींच्या खात्यावरती 4500 कोणत्या महिन्याचे आलेले आहेत हे तुम्हाला माहितीच आहेत, एक म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, 3 महिन्याचे 4500 हे आलेले आहेत। आता ज्या भगिनींच्या खात्यावरती 4500 रुपये आलेले नाहीत, त्याचबरोबर 1500 रुपये हे आलेले नाहीत, त्यांनी काळजीपूर्वक ऐका। सर्वात प्रथम पहा, तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे का, ठीक आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे, नसेल अप्रूव्ड तर अप्रूव्ड होण्याची वाट पाहावी लागेल। अप्रूव्ड झाल्यानंतर तुमच्या बँकेला आधार सीडिंग आहे का, ते कसं पाहायचं ते सांगितलेलं आहे। NPCI ला जाऊन आपण चेक करायचं की आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे। आता पहा, दोन्ही बाबी पूर्ण आहेत तरी सुद्धा बऱ्याचशा भगिनींच्या खात्यावरती 4500 आलेले नाहीत। आता पहा, ज्या भगिनींनी बऱ्याचशा व्यक्तींकडून फॉर्म भरलेले आहेत, बऱ्याचशा दुकानातून फॉर्म सुद्धा भरलेले आहेत नेट कॅफेतून, त्या भगिनी त्यांना कॉल करत आहेत की बाकीच्यांचे पैसे आलेले आहेत, आमचे पैसे हे आलेले नाहीत। आता नेट कॅफेवाले असतील किंवा अन्य जे काही फॉर्म भरतात त्यांना सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांना सुद्धा अनेक कॉल येतात की आमचे 4500 हे आलेले नाहीत, त्यांना सुद्धा खूप प्रश्न पडलेला आहे। पण सांगतो, पहा,
अदिती तटकरे आपल्या मंत्री आहेत, त्यांनी असे सुद्धा सांगितलेले आहे की बऱ्याचशा भगिनींच्या खात्यावरती पैसे न येण्याचं कारण बऱ्याचशा त्रुटी आहेत, आमचं काम चालू आहे युद्ध पातळीवरती आणि त्या भगिनींच्या खात्यावरती हे 4500 हे लवकरच येतील अशी सुद्धा अपडेट आलेली आहे। पण पहा, आम्ही अशी कोणत्याही प्रकारची अपडेट देणार नाही जे की मंत्री महोदय तसेच ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अशी चुकीची माहिती देणार नाही। आता पहा, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचला पाहिजे की आम्ही पात्र आहोत, आम्हाला 4500 हे मिळायलाच पाहिजेत। त्याचबरोबर आमचे मागील महिन्यात 3000 आलेले आहेत, म्हणजे आमचे 1500 रुपये हे आलेच पाहिजेत। आज तारीख आहे 1 ऑक्टोबर। आता आपल्याला पाहावं लागेल की जे 4500 सर्व काही बरोबर असून अद्याप आलेले नाहीत त्यांचे कधीपर्यंत येतील किंवा त्याबाबत मंत्री महोदयांनी नोटिफिकेशन जारी केलं पाहिजेत। कारण का तर त्या बऱ्याचशा महिलांना अद्याप पैसे आलेले नाहीत, त्या बऱ्याचशा टेन्शन मध्ये आहेत। का टेन्शन मध्ये आहेत? सर्वांचे पैसे आलेत, माझे नाहीत आणि त्यांना असं वाटतंय की आमचे पैसे येतील का। तर याबाबत मंत्री महोदयांनी जरूर कमेंट करावीच, पण याबाबत एक नोटिफिकेशन जारी करावं की ज्यांचं फॉर्म अप्रूव्ड आहेत त्यांना लवकरच पैसे येतील। आता आपल्याला काय पाहावं लागेल, ऑक्टोबर महिन्यातील नेक्स्ट तारीख कोणती असणार आहे, जो की 4था हप्ता। त्याचबरोबर पहा, ज्या भगिनींना 4500 हे अप्रूव्ड असून लिंक असून आलेले नाहीत त्यांचे पैसे येतील का, हे मात्र आपल्याला नेक्स्ट व्हिडिओची वाट पाहावी लागेल किंवा सरकारकडून कोणतं नोटिफिकेशन येतं का हे सुद्धा पाहावं लागेल। कारण बऱ्याचशा भगिनींना अद्याप एकही रुपया आलेला नाही। तुम्हाला कमेंट कोणती करायची आहे? 3000 रुपये मागील महिन्यात आलेत पण 1500 रुपये आलेले नाहीत, त्याचबरोबर सर्व काही बरोबर असून 4500 हे आलेले नाहीत। तर पहा, याबाबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करू। अनेक महत्त्वाची बाब म्हणजे पहा, ज्या भगिनींची पैसे आलेले नाहीत ती भगिनी काय म्हणते, माझेच पैसे फक्त आलेले नाहीत। तर पहा, तुमच्यासारख्या अनेक भगिनी ना पैसे हे मिळालेले नाहीत, त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका। फक्त तुम्हीच नाही आहात, आणखीन भरपूर महिला भगिनी आहेत त्यांच्या सुद्धा खात्यावरती पैसे आलेले नाहीत। आता ऑक्टोबर महिना सुद्धा सुरू झालेला आहे, तर ऑक्टोबर महिन्यातील कोणती तारीख असणार आहे, आपल्याला 4था टप्पा, त्याचबरोबर या 4500 रुपये न मिळालेल्या भगिनींना 6000 रुपये मिळतील का, याबाबत सुद्धा सर्व महिला भगिनी वाट पाहत आहेत। पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त भगिनींना शेअर करायला विसरू नका, कारण त्या भगिनी ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा कॉल करत आहेत की माझे पैसे आलेले नाहीत, कधी पैसे येतील। तर याबाबत माहिती मिळाल्यानंतर आपल्या चॅनलवरती खरोखरची माहिती शेअर करण्यात येणार आहे। पहा, ज्या भगिनी खरोखर अप्रूव्ड आहेत, ज्या भगिनींचं आधार सीडिंग आहे त्यांना नक्कीच पैसे मिळणार आहेत आणि अशा पद्धतीने मंत्र्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहेत की जे पात्र आहेत त्यांना 100% पैसे हे त्यांच्या खात्यावरती येतील। आता आपण पाहायला पाहिजेत की 100% पैसे येत आहेत की काय होतंय, हे मात्र पाहावं लागणार आहे। नेक्स्ट व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण सरकारकडून जे काही नोटिफिकेशन येईल ते खरोखरची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।